एक मिनिट. आपण पाहत आहोत आपले बदलापूर. आपण आपले बदलापूरच्या लाईव्हवरून फेसबुक लाईव्हवरून बघत आहोत की बदलापूरचं जे प्रशासन आहे ते ॲक्शन मोडवर आलेलं आहे. आणि इकडे जैनचं अतिक्रमण होतं त्याचं चालतो आहे आणि नुकसान होतं आहे. तर हे आपण पुढे मित्र तुमचं आहे का ते? तुमचं शॉप आहे का? हो आमचं होतं. 2 लाखाची गाडी बनवली ते एकच आमचं काहीतरी घरचं आमचं चालू होतं त्या गाडीवरती आणि हे आतून काढून तोडले या लोकांनी. आणि याची तुम्हाला आधी माहिती दिली होती का? काय माहिती आता कळलं आम्हाला सर्व. 2 लाखाची गाडी बनवली एकच ह्याच्यावरती घर चालू होतं. माझं शिक्षण ह्याच्यावरती 10वीला आहे मी. ह्याचं आजचं माझं शिक्षण ह्याच्यावरती होतं. मोठी गाडी त्याच्यावरती काय नाही आमच्या पैसे वगैरे त्याच्यावरती 2 वर्ष मेहनत केली स्टेशनला पण हे चाललेले. आता 6 महिन्यापूर्वी चांगला धंदा उभा केला मी एवढा मेहनत करून रात्रंदिवस आणि हे या लोकांनी असं तोडलं न सांगता. ते पण आता किती महिन्याला वकील बनवायला परत त्याला परत पैसे नाही आमच्याकडे. लोनवरती बनवली ती गाडी. दादा एक मिनिट, आपण न्यूज चॅनलमधून आहे. याची तुम्हाला माहिती दिली होती का आधी? अजिबात काही आम्हाला माहिती दिलेली नाही. एक शब्दाची माहिती नाही. डायरेक्ट घेऊन तोडलाय त्यांनी. म्हणजे तुम्हाला कसली माहिती नव्हती? खबर नाही आहे. खबर नाही आहे. आम्ही आता मला फोनाला कळलं आम्ही आलो. आम्हाला अजिबात माहिती नाही. पहिली माहिती दिली असती तर आम्ही हे केलं नसतं. ओके ओके. त्यांनी पहिली खबर नाही दिली आम्हाला. बिना खबरीचं आम्हाला गरीबाला रस्त्यावरती नाही आणलं. थोडी खबर असती तर आम्ही मॅनेज केलं असतं. आम्हाला थोडीसुद्धा त्यांनी खबर नाही दिली. भरपूर प्रयत्न केला आणि थांबवायचा. आम्ही गाडी पूर्ण आतमध्ये बघा आत ठेवलेली आहे. आम्ही काही दिवस बंद केलं असतं. एवढं सर्व दिसल्यानंतर कोण भरपाई केला नाही. आमच्या हातावर पोट आहे. माझा पोरगा 10वीला आहे. तो आता तो डिप्रेशनमध्ये इकडे रे. तो बघा तर टेन्शनमध्ये आहे. इकडे रे. अरे बापरे अरे गप ना. आता तुम्ही मला सांगा काय हा 10वीला पोरगा आहे. 10वीत तो आणि मी दोघं आम्ही काम करत होतो. आता काय म्हणजे आम्हाला पहिले इन्फॉर्मेशन दिली असती तर आम्ही काहीतरी केलं असतं किंवा गाडी विकली असती किंवा गाडीचे पैसे आम्ही मॅनेज केले असते. काहीच नाही. हा पोरगा माझा 10वीला आहे. तो आणि मी मॅनेज करत होतो दोघी मिळून. काय करायचं आता? आणि असं बी नाही की आम्ही आत ठेवली होती. त्यांचं पहिलं जर माहिती असतं त्यांनी जर काही इन्फॉर्मेशन दिली असतं आम्ही काहीतरी मॅनेज केलं असतं. काहीच नाही. काहीही खबर नाही. ते जाऊ दे सर. सोडा. ओके. आपण पाहत आहात आपले बदलापूर. आपल्या बदलापूरच्या फेसबुक लाईव्हमधून आपण थेट प्रक्षेपण करत आहोत.
साहेब JCB वाला आला वाटतं तो. मंडळी इथले जे नागरिक आहेत त्यांच्या गाड्या तोडल्या जात आहेत, त्यांचं दुकानं तोडल्या जात आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की या गोष्टीची आम्हाला कुठलीही कल्पना नव्हती आणि ही अचानक आमच्यावर अशी कारवाई केली. आपण दुरुस्त बघितले त्यांचा भाजीचा मुलगा तर तोही खूप रडतो कारण त्यांना माहिती नव्हती आणि अचानक हे अतिक्रमण जवळ आले. तर लोकांचं असं म्हणणं आहे की हे केलेली चुकीचं आहे. बोलणार का मॅडम तुम्ही? वर्षभर झोपतात, भीक लागल्यावर अतिक्रमण करायला जाग येते. आता पैसे पाहिजे म्हणून येतात कुठं लाट मारायला आहे की नाही? तुमचं दुकान आहे का मॅडम? माझी गाडी होती पूर्ण जोडून टाकली त्यांनी. आता मागच्या हप्त्यात काढून ठेवली तर 2000ची पावती भरली तरी साईडला लावलेलं होतं आमच्या गाड्या तरी तिथपर्यंत जोडल्या. ही नुकसान भरपाई कोण देईल? शासन देईल काय आम्हाला? आम्ही रस्त्यावर यायचं का भिका मागायच्या का? आपले बदलापूर बोलणार का तुम्ही? मी नगरपालिका तुम्ही नगरपालिका तुम्ही तुमच्याकडून पण बोलू शकता ना की अतिक्रमण करायला ओके. त्याची काय नोटीस नव्हती दिली ना त्यांना? नोटीस दिली असेल ना की बाबा त्या दिवशी कारवाई होईल असं. मॅडम